संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी या शुभदिनी निघून आलेली आहे मित्रांनो. ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ती कोणती बातमी आहे, काय बातमी आहे? सर्वप्रथम आपल्या सर्वांना, सर्व प्रेक्षकांना, सबस्क्रायबरना, फॉलोअर्सना माझ्यातर्फे कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या सोबतच बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर हो मित्र, कालच 2 शासन निर्णय समोर आलेले होते, ज्यापैकी एक शासन निर्णय जवळपास 12 कोटी रुपयाचा होता, जो या सर्व योजनेचे करिता जे काही सर्व मंडळी काम करतात, कर्मचारी वर्ग वगैरे, त्यांच्याकरिता 12 कोटी रुपयाचा निधी करिता एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. सोबतच दुसराच एक निर्णय जो सर्व लाभार्थ्यांकरिता आहे, लाभार्थ्यांच्या मे महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाकरिता आहे मित्रांनो. ही ती महत्वाची आणि लाखमोलाची गोड बातमी आहे मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने आज शुभदिन आहे, सोबतच काल हा शासन निर्णय निघालेला आहे आणि कालच बच्चू भाऊ कडू या सर्व दिव्यांगांचे जे मूळ नेते आहेत, यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि एवढंच काय, तर त्यांच्या तिकडे प्रवेश होणे आणि हे शासन निर्णय निघणे, सोबतच या अगोदरचं जे एप्रिल महिन्याचं काय बांधवांचं जे अनुदान होतं ते सुद्धा वितरणाची प्रक्रिया सुरू होणे, या दोन्ही गोष्टी खूप तातडीने कालच झालेल्या आहे मित्रांनो. ज्या संदर्भात आता शासन निर्णय काल निघाला आणि लवकरात लवकर आता आपलं सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आहे, तिच्यावर एक तुमच्या वितरणासंदर्भातला जो नेहमीचा पॉपअप येतो, मेसेज येतो, तो सुद्धा येऊन जाईल वेळप्रसंगी, किंवा तो न येता सुद्धा वितरण सुरू होऊ शकते. फक्त डेट फिक्स नाही, परंतु एक क्लिअर झालेलं आहे की ज्या अर्थी आता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यानुसार दादा तुमचं वितरण सुद्धा लवकरात लवकर तुमच्या आधार संलग्न खात्यावर वर्गवारी वितरण होण्याकरिता लवकर सुरुवात होणार आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने एवढंच नाही, तर बच्चूभाऊ कडूंनी काल प्रवेश करण्याच्या वेळेसच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत दिव्यांग बांधवांच्या इतर प्रश्नांसोबतच महत्वाचा जो सध्या समोर आलेला तो प्रश्न म्हणजे टेम्पररी ज्यांचे ज्या लाभार्थ्यांचे, ज्या दिव्यांग बांधवांचे, दिव्यांग भगिनींचे UDID कार्ड टेम्पररी आहे, सोबतच त्यांचे जे डिसॅबिलिटी कार्ड म्हणजे दिव्यांगत्व जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा टेम्पररी म्हणजे 5 वर्षाकरिताच आहेत, त्यांचा लाभ बंद झालेला आहे, तो लाभ पूर्ववत चालू होण्याकरिता आणि हे जे टेम्पररी कार्ड आहेत ते परमानंट मिळण्यासंदर्भात ते त्यांना बोललेले आहेत आणि शिंदे साहेबांकडून त्यांना हिरवी झेंडी सुद्धा मिळालेली आहे मित्रांनो. तर एका दिवशी दिव्यांग बांधवांकरिता खूप साऱ्या गोष्टी पोषक, पॉझिटिव्ह, सकारात्मक निघून आलेले आहे मित्रांनो. त्याचंच द्योतक हा शासन निर्णय सुद्धा आहे, जो मे महिन्याचं अनुदान मिळणार आहे. परंतु आता आशा करूया की बच्चू भाऊ सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर, विधान परिषदेवर आमदार झाल्याच्या नंतर, सोबतच मंत्रीपद त्यांना जेव्हा मिळेल तेव्हा काय होणं, किंवा त्याच्या अगोदर दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सुद्धा मार्गी लागावेत. कारण की दिव्यांगांना त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे ते वेळेवर मिळत नाहीये. मार्च महिन्याचं सुद्धा खूप साऱ्या दिव्यांगांचं अनुदान सुद्धा बाकी आहे. सोबतच आता एप्रिल महिन्याचं जे अनुदान आहे ते सुद्धा आज 3रा दिवस वितरण सुरू आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात जवळपास 60 ते 70% लाभार्थी असं सांगत आहे की त्यांना अनुदान आलेलं नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत आणि जे लाभार्थी आलेले आहेत ते 25 ते 30% लाभार्थी आहेत. ज्या लाभार्थ्यांचं सर्व काही परफेक्ट आहे, म्हणजे UDID कार्ड, KYC, दिव्यांग पोर्टलवर नोंदणी, या सर्व गोष्टी, बँकेची KYC सर्व काही असताना सुद्धा ते आलेले नाहीये. परंतु जमेची बाजू ही आहे की वितरण आजही सध्याही सुरू आहे. बऱ्याचशा लाभार्थ्यांना हळूहळू त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचं एप्रिल महिन्याचं 2500 रुपयाचं जे अनुदान आहे ते जमा होणे सुरू आहे, परंतु कुठे ना कुठे ते वेळ लागत आहे मित्रांनो. या संदर्भात आपण याच्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही अपडेट, ही माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जर हे वितरण थांबलं, काही अडचणी आल्या, काय कारण आहे, हे परत एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत नक्कीच 100% पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेल मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न, दिलासा देण्याचा प्रयत्न मी करतच आहे मित्रांनो. असो, हरकत नाही. परंतु आता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा माता भगिनी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना, हे जे सिनियर सिटीजन वगैरे सर्व काही लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना या येत्या काही दिवसामध्येच त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता, वितरण होण्याकरिता सुरुवात होऊन जाणार आहे. वितरण सुरू झालं तरी सुद्धा, किंवा वितरणाची तारीख किंवा मेसेज वगैरे आलं तरी सुद्धा, आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत मित्रांनो. काही कामात असल्या कारणाने जवळपास आज उशीर झाला, कारण की दिव्यांगांचं लोकेशन, दिव्यांगांच्या अनुदानासंदर्भातली येणारी अडचण, दिव्यांगांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्यामध्ये सर्व पूर्ण दिवस गेला. त्यामुळे
या दोन्ही GR संदर्भात आस्थापनाचा जो शासन निर्णय होता तो आणि तुमचा मानधनाचा तुमच्या अनुदानाचा जो निर्णय म्हणजे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, या संदर्भातली जी गोड बातमी होती ही देण्याकरिता सुद्धा संध्याकाळ आता होत आहे मित्रांनो. तर मित्र, अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत, भले थोडासा उशीर झाला तर हरकत नाही, परंतु विश्वासार्ह, परफेक्ट, दिलासादायक आणि समाधानकारक माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत, दिव्यांगांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना एक गोड बातमी मिळेल, दिलासादायक अपडेट मिळेल, त्यांना मदत होईल मित्रांनो. आणि ते तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर तुमचे सुद्धा नक्कीच आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती, मे महिन्याच्या अनुदानासंदर्भातली गोड बातमी, आपणा नेहमीप्रमाणेच ही जी बातमी आहे ही सुद्धा नक्कीच लाखमोलाची ठरेल, उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे, म्हणजे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.